आया तेरे दर पर दीवाना। पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। मी आहे बसमध्ये, कारण आम्ही चाललो आहोत आमच्या येथील हातीस येथील उरसाला। बसमधून जाताना हा आहे मारुती मंदिर परिसर, जिथे शिवरायांचा देखावा केलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आमची प्रवासाला सुरुवात झाली आहे। हातीस येथे दरवर्षी पीर बाबर शेखचा उरूस असतो, तिथे आम्ही जात आहोत, कारण आमच्या गावचा उरूस आहे। इथे ही आंब्याची झाडं तुम्ही पाहू शकता। इथे जाताना लागणारे निसर्ग सौंदर्य खूपच भारी आहे, म्हणून मी प्रवासाचा सर्व व्हिडिओ शूट करीत आहे, तुम्हाला कोकणातील निसर्ग दाखवण्यासाठी। पुरेशी नारळाची झाडे तुम्ही इथे पाहू शकता, आणि आता उरूस आहे तर इथे बॅनर सुद्धा लावण्यात आलेले आहेत। कोकणातील हे मळे पाहून खूपच भारी वाटत आहे ना, किती छान दिसत आहे सर्व इथे निसर्ग। या उरसासाठी इथे गावोगावी जादा बसेस सोडल्या जातात लोकांसाठी। हा उरूस म्हणजे हिंदू आणि मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानलं जातं। इथे हिंदू मुस्लिम दोन्ही धर्माचे लोक येऊन हा उरूस साजरा करतात। बाहेर गावावरून सुद्धा लोक आपला नवस फेडण्यासाठी इथे येत असतात। इथे लोकांच्या सुरक्षिततेसाठी RTO आणि पोलीस बंदोबस्तही असतो। आमच्या गावचा उरूस आहे हा, आणि खास म्हणजे माझ्या वडिलांचा जन्मसुद्धा या उरसाच्या दिवशीच झालेला आहे, त्यामुळे आम्ही न चुकवता या उरसाला येत असतो। खूपच छान असा निसर्ग इथून दिसत आहे, तुम्ही पाहू शकता। तर हेच निसर्ग दाखवण्यासाठी मी हा प्रवासाचा व्हिडिओ बनवला आहे, आणि ही नदी पण तुम्ही पाहू शकता। तर फायनली आता आम्ही पोचलो आहोत उरसाच्या ठिकाणी हातीस येथे, आणि तुम्ही इथे बसेससुद्धा पाहू शकता की लागलेल्या आहेत। रत्नागिरीतून हातीस येथे अर्ध्या तासांनी इथे बसेस सोडल्या जातात लोकांसाठी। इथे तुम्ही आता ॲम्ब्युलन्स पण पाहिली असेल, त्याचीही सेवा इथे दिलेली आहे। तर आता आम्ही सर्वजण बसमधून खाली उतरलो आहोत, आणि आता मम्मी इथे आणि माझी आत्या पाणी पित आहेत। सध्याचं वातावरणसुद्धा असं आहे की मध्येच थंडी असते तर मध्येच खूपच गरमावत असतो, त्यामुळे मम्मी आणि आत्या आता पाणी पिऊन घेत आहेत। तर आता आम्ही जात आहोत उरसाच्या ठिकाणी, आणि जागोजागी तुम्ही दुकानंसुद्धा पाहू शकता। ही आहे पीर बाबर शेख दर्गा, आणि खूपच छान अशी सजावट केलेली आहे इथे। सर्वात आधी आम्ही आलो आहोत इथे फुलांची शाल घेण्यासाठी दुकानामध्ये, आणि इथे भरपूर दुकाने आहेत। तर आता आमची शाल आणि नारळ ओटी वगैरे सगळं घेऊन झालेलं आहे। हा आहे पीर बाबर शेख बाबांचा दर्गा, आणि इथे तुम्ही हिंदू मुस्लिम दोन्ही लोकांना इथे पाहू शकता, आणि दोन्ही लोक इथे दर्शनासाठी आलेली आहेत। आम्ही लवकर आल्यामुळे आम्हाला इथे खूपच कमी गर्दी भेटली, रात्री खूपच गर्दी होते इथे दर्शनासाठी। इथे आमचे आता दर्शन घेऊन झालेले आहे, आणि खूपच छान दर्शन मिळाले आम्हाला। उरसानिमित्त इथे वेगवेगळी दुकानं लावलेली असतात, आणि इथे तुम्हाला सर्वत्र कपडे, ज्वेलरी, पर्स, साड्या, ड्रेसेस तसे खाण्याची दुकानंसुद्धा पाहावयास मिळतील। इथे खरेदी करण्याचा आनंदच वेगळा असतो। आम्ही सुद्धा थोडीफार खरेदी केलेली इथे।
हा आहे इथला रात्रीचा लुक. तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता की लाइटिंग वगैरे किती छान दिसत आहे. आता आम्ही चाललो आहोत मिठाईच्या दुकानामध्ये प्रसाद खरेदी करण्यासाठी. तर आता आमचा प्रसादीसुद्धा घेऊन झालेली आहे आणि आता आमची निघायची वेळ झालेली आहे कारण रात्र झाली आहे. हे आहेत आमचे काही फोटो जे आम्ही इथे काढले आहेत आणि ते तुम्हाला कसे वाटले मला नक्की सांगा. खूपच एन्जॉय केला आम्ही इथे. रात्र झाली आहे आणि आता आम्ही निघत आहोत. माझ्या पाठीमागे तुम्ही लाइटिंग सुद्धा पाहू शकता. आता आम्ही आलो आहोत बस स्थानकाच्या इथे. एक बस तर गेली फुल होऊन. आता आम्ही दुसऱ्या बसची वाट पाहण्यासाठी इथे थांबलो आहोत आणि इथे असं तर रांगेमध्ये उभं राहावं लागतं आणि बस आली की रांगेमधूनच बसमध्ये बसायला जावं लागतं. तर आता आमची बस आली आहे आणि आता आम्ही बसमध्ये बसणार. तर आता मी बसमध्ये बसले आहे आणि बसमध्ये खूपच गर्दी आहे. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया आता माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. दुकान आहे.